रामकृष्ण हरी. शुभ दुपार. तर उद्याकडं आषाढी एकादशी आहे. तर कोणी कोणी वारीला गेलं आहे, कोणी नुसतं दर्शनासाठी गेलं आहे आणि बरेचशा दिवसाचे कोणाकोणाच्या वाऱ्या झाल्या आहे. एका आजीची वारी म्हणजे 100 वर्ष चालू आहे. त्या आजीने एक पण वारी खाडी नाही केली आत्तापर्यंत. तर तिला आजीला 100 वर्ष चालू आहे. तर त्या आजीला चालता नाही येते. तर त्या आजीच्या मुलांनी आजीला एक हातगाडा बनवला, असं याच्या टाईप, बैलगाडी टाईप छोटासा, आणि त्या हातगाड्यात ओढीत ओढीत घेऊन चालला येतो आजीला. अख्ख्या दिंडी माऊलीच्या सोहळ्यामध्ये एवढ्या पब्लिकमध्ये असं ओढीत ओढीत घेऊन चालला आहे. म्हणजे आजीची शेवटची इच्छा पूर्ण करतो आहे तो मुलगा. तर बघा कसा मुलगा आहे. म्हणजे श्रावण बाळासारखी गोष्ट झाली. आता ही श्रावण बाळाची नाही का, आईवडिलांना काशीला जायची इच्छा झाली होती, तर त्यांना दिसत नव्हतं, डोळे नव्हतेच, तर त्यांना श्रावण बाळाने दोन्ही बाजूला 2 खांद्यावर कावडी करून चालवलं होतं. तसं या मुलांनी शेवट म्हणजे आत्ताच्या युगामध्ये, कलियुगामध्ये तसा हा एक मुलगा निघाला का आईची शेवटची इच्छा पूर्ण करतोय. आता 100ही उलटली आजीची. तर आजी आता केव्हा टिकणार आहे केव्हा नाही, पण इडून पुढची शक्यता कमीच राहणार आहे आजीची. पण शेवटची इच्छा हातगाड्यात कवत नाही आजीची पूर्ण करतोय. बघा कसं राहतं ना, एखादा हिरा असा जन्माला येतो, आईबापाची सेवा करणारा किंवा आईबापाचं इच्छा पूर्ण करणारा. बाकी इतर हिरे तर असे जन्माला येत्या. मी तर ते सासू सुनाचे व्हिडिओ तर टाकतेच आहे, पण मुलांचे पण टाकते त्याच्यामध्ये. तर मी व्हिडिओ तर टाकतेच आहे, आई बापाचे वरून किंवा लेकावरून किंवा सोनावरून तर टाकतेच मी. ते बरेचसे महिलांना आवडत नाही. बरेचसे म्हणजे 90% महिलांना आवडते, 99% महिलांना आवडते आणि 1% महिलाला आवडत नाही ते माझे व्हिडिओ. तर तिला सांगितलं, बाई तू पाहू नको. तर असे 10 ते एखादा निवडतो हिरा का आईबापाची पूर्ण इच्छा पूर्ण करणारा. पण आता आमच्याकडं तर एक घटना अशी घडली आहे का 4 मुलं आहे आईवडिलांना, एका मागे एक 4 मुलं आहे. तर ते मुलं चारी पण मुलं सुना त्या आईवडिलांना सांभाळायला तयार नाही म्हणताय ते सांभाळायला. ते म्हणते आम्ही यांना सांभाळू शकत नाही. बघा 4 मुलांसाठी त्या आईवडिलांनी काय कष्ट नाही केले असतील, काय त्यांच्यासाठी काय नसेल केलं. त्यांचे लग्न केले, त्यांना लहानचे मोठं केलं, त्यांच्यासाठी काहीतरी कमवलंच असेल आईबापांनी. आणि 1 नाही 2 नाही 3 4 मुलं आहे. चारीही मुलं त्या आईबापाला सांभाळायला तयार नाही. तर मग आता ते नातेवाईक त्या आजीच्या नातेवाईकांनी ठरवलं का त्या आजीला आणि बाबाला वृद्धाश्रम टाकायचं. बघा आहे का, ज्यांना मुलं नाही आहे ना ते खूप सुखी आहे. ज्यांना मूलबाळ नाही ना ते खूप सुखी आहे. त्यांना असं वाटत असेल आपल्याला पण एखादं मूलबाळ पाहिजे होतं. लोकांचे मूलबाळ कसे राहत्या, लोकांचे सुना मुलं कसे, नातवंड कसे. पण बघा ह्या आजी बाबाला 4 सुना 4 मुलं, ना की त्यांना बी 2-2 अपत्य असतीलच, नसेल असं काही नाही. म्हणजे एवढे नाते घरातले एवढे म्हणजे मोठं मुलं सुना असून त्या आजी बाबाला आता वृद्धाश्रममध्ये आजीचे नातेवाईक नेऊन टाकताय. म्हणजे आहे का काय उपयोग जनपटीचा? काहीच उपयोग नाही. काय करायचं सांगा त्या आजी बाबाने आता. आणि जमीन जुमला त्यांच्यासाठी घरं दारं सगळं काही करेल. आणि ते आजी बाबाचे बघा आज कसे हाल आहे. लांबचे नाही ते आजी बाबा, आमच्या नातेसंबंधामधलेचे बघा कसे लोक वागत्या आणि कसे व्हिडिओ नाही टाकावं सांगा तुम्ही मला. मलाच लाज वाटते का मी रोज रोज काय व्हिडिओ टाकणार, तेच. पण तेच जर ऐकायला यायला लागलं तर कोणते व्हिडिओ टाकायला पाहिजे मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. नक्कीच सांगा. 4 मुलाला जन्म द्यायला आज आत्ताच्या बाईला 1 मुलाला जन्म द्यायचं, तिला असं वाटतं मला आईतं बाळ मांडी उठवायला पाहिजे माझ्या. अजिबात तिची तर बाळाची तस्ती नको म्हणती, बाळाला सांभाळायला नको म्हणती. आणि आता त्या आजी बाबाने 4 मुलं कसे सांभाळले असतील. आणि ते 4 मुलांना सांभाळून आज ते आजी बाबाला ते मुलं सांभाळायला तयार नाही. ते डायरेक्ट म्हणते आम्ही सांभाळणार नाही यांना. आज ते म्हातारे झाले तर त्यांना सांभाळायला तयार नाही. शेवटी त्या आजीच्या नातेवाईकांनी निर्णय घेतला का यांना आता आपण आश्रमात नेऊन टाकू. काय करणार, नातेवाईक पण तरी कवर सांभाळणार हो. 4 महिने 2 महिने महिनाभर 15 दिवस एवढ्याला सांभाळू शकते.
ते कसे सांभाळणार नातेवाईक पण. जर पोटचे मूल जर नाही सांभाळत तर नातेवाईक कसे सांभाळणार. मग नातेवाईकांना पण वाटत असेल ना यांची इज्जत घालवायला आता यांना आपण आश्रमामध्येच टाकून येऊन. तर आता ते नातेवाईक शोधताय. ते म्हणते चांगला आश्रम पाहिजे, त्यांची वनवन्य झाली पाहिजे, त्यांची सगळी ठेप झाली पाहिजे, आम्ही पैसे पुरवायला तयार आहे, पण त्यांची चांगली सेवा झाली पाहिजे, अशा ठिकाणी ते आश्रम शोधू राहिले. मग ते नातेवाईक चांगले म्हणावं का नाते बरोबर आहे. ज्याची त्याच्या घरात जास्त त्याला पडतं. आता कोणाची सांभाळायची घरात म्हणजे मनुष्यबळ कमी असतं. कोणाच्या आता काही जास्त आपत्त्या होऊन देते नाही, कोणी एकच होऊ देतं, कोणी दोनच होऊ देतं. मग त्यांच्या आजी बाबाची सेवा कोण करल. ज्याची त्याचं जास्त त्याला पडतं पोट भरायचं किंवा मनुष्यबळ कमी पडतं घरात करायचं. तर मग ते आता ते नातेवाईकांनी निर्णय घेतला का ते आजी बाबाला आश्रमात नेऊन टाकायचं, वृद्ध आश्रमामध्ये. तर ते बघताय असं चांगला आश्रम पाहिजे आपल्याला. आणि चांगल्या आश्रमात कशी ठेप पण राहते, खाण्याची पिण्याची, लत्ता कपडा व्यवस्थित सगळं काही आता पुरवणाराचे त्यांना सगळं, फक्त सांभाळायला त्यांच्याकडे द्यायचं आहे. तर बघा हे 4-4 मुलांना जन्म देऊन काय त्या आजी बाबांनी काय पाप केलं सांगा तुम्ही मला. नक्कीच सांगा, कमेंट करून सांगा त्यांनी काय पाप केलं का असं त्यांना घडलं आज. आणि म्हणजे असे सगळे नाही राहते हो, पण आता एखादं तरी चांगलं निवडायला पाहिजे होतं ना हो. ते चारीची चारी नाही म्हणते. म्हणजे आज काय पाप केलं त्या आईबापांनी सांगा ना मला तुम्ही. चला बा एखादा म्हटला असता मी नाही सांभाळणार किंवा 2 राहिले असते तर म्हणले असते तो नाही सांभाळत तर मी सांभाळल. आणि किंवा एक राहिला असतं तर म्हणलं असतं बा माझेवालं काही अडचण आहे, मला कामधंदे, मला नाही होत माझ्याच्याने सांभाळणं, माझी मी खर्च करल, आजी बाबाला आश्रमात ठेवल. पण हे 4 मुलं आहे ना हो, 4 मुलांमध्ये एका पण मुलाला अशी हे नाही का आईबापाची दया माया येत नाही का. आणि त्यांच्या बायका आहे, त्यांच्या बायकांचे आईबाप असे आश्रमातच नेऊन घालणार आहे का त्या बायकांना पण कळत नाही का आपण सांभाळायला पाहिजे का नाही. किंवा 2-2 महिने तरी आपण 4 जण आहे तर 3-3 महिने सांभाळले तर आपलेच 12 महिने इतक्यात निघून जाते. आणि कोणाचं पाहिलं हो 4 दिवस जगतं का 8 दिवस जगतं कोण. माणसाचा घडीचा भरोसा नाही, कुठं ठेस लागल आणि कुठं पडल त्याचा काहीच भरोसा नाही राहिला आता माणसाचा. मग त्या बायांना पण अक्कल नाही का. आज जर आपले सासू सासरे आश्रमात चालले तर आपल्या आईबापाला पण अशी वेळ आली तर आपण काय करणार. त्या मुलांना तर नाहीच देवानी मुलांना तर नाहीच त्या आईबापाने काहीतरी पाप केलं म्हणावा. त्यांची कुस चांगली नाही निघाली म्हणावा त्या आजीची, का तिनं जन्म दिला त्या मुलांना, तिचंच कुस खराब निघाली समजायची तिने. पण त्या बायांना नाही का अक्कल, त्यांनी सांभाळायला पाहिजे ना त्या सुनांनी का आपण आपल्याला कशासाठी करून आणलं इथं म्हणून. आपल्याला नाही, आपल्यावर ही वेळ आली पुढं तर आपल्या जर मुलांनी जर पाहिलं का बाई आजी बाबाला यांनी आश्रमात नेऊन टाकलं होतं तर मग आपले मुलं नाही आपल्याला नेऊन टाकणार का आश्रमामध्ये सांगा बरं. त्या बायांना पण कळत नाही का, त्या सुनांना पण कळत नाही का, त्यांनी पण नाही सांभाळावं का त्या आजी बाबाला. आणि 100% त्यांच्यावरतीच वेळ येणार का ते पण त्यांचे पण एखादा तरी जन्माला येईल त्यांच्यामध्ये ते म्हणाल तुम्ही तरी कुठं तुमच्या आईबापाला सांभाळलं, तुमचे आईबाप तुम्ही वृद्ध आश्रमात नेऊन टाकले, तसंच तुम्ही याला पण आम्ही नेऊन टाकू. मग काय परंपराच चालेल नाही. जसे आपण संस्कार टाकू तसेच होईल ना मुलांवर बी. आपले जर संस्कार चांगले न्यायचे, आपण जर आजी बाबाला आताच 4-4 मुलं असून जर आश्रमात नेऊन टाकतोय तर आपल्या मुलांवर कोणते चांगले संस्कार पाडणार आहे, तसेच पाडणार आहे. बघा किती म्हणजे किती किती नीच पातळीचे लोक राहत्या का त्यांना आईबापाची सुद्धा माया दया नाही हो. किती किती नीच पातळीचे राहत्या हो, खूप नीच पातळीचे राहत्या. आणि त्यांच्या बायकांचे जर आई वडील आले ना तर त्यांच्या पुढं करत्या त्यांना. मग तुम्हाला काही भाजीला आणायचं का, तुम्हाला काही वेगळं करायचं का, तुम्हाला मग त्यांना का थांबवलं नाही मुक्कामी, त्यांच्यासाठी काहीतरी केलं असतं का बरं ताबडतोब निघून गेले हा विचार करते हो आताचे लेक जावई आईबापाचा. आणि सासू सासऱ्यांचा नाही करते हो. सासू सासऱ्यांना विचारते सुद्धा नाही तुम्हाला काय खायचं का प्यायचं का नाही प्यायचं, असं म्हणजे विचारसुद्धा करते नाही. ते म्हणती सुद्धा लटूमोटूसुद्धा म्हणती नाही हो आताचे मुलं सासू सासऱ्यांना. आता लटूमोटूसुद्धा म्हणती नाही का तुम्ही जेवण केलं का नाही केलं का मग करत्या का नाही करत्या, लटूमोटूसुद्धा म्हणती नाही आताचे मुलं. जर समजा वेगळे वेगळे राहत असले ना तर ज्या मुलात आईवडील राहत असले ना तर ते दुसरा मुलगा कधी म्हणत नाही का तुम्ही जेवले का नाही जेवले,
का तसेच उपाशी आहे, कधीच विचार करणार नाही तो मुलगा. आणि ती सून पण करत नाही. त्यांना वाटतं ना त्याच्यात राहतो, मग त्याच्यातच खात्या, त्याच्यातही राहते ते, तो पण खाऊ घालणारच आहे. कसं कवत नाही, आपटून धोपटून त्याला करणंच आहे, खाऊ घालणंच आहे. पण तुमचं विचारायचं काम आहे ना. जन्म तुम्हाला दोघांना चौघांना पण दिलेला राहतो ना. दोघं राहू, एक राहू, दोन राहू, तीन राहू, ते प्रत्येकाला जन्म द्यायला राहतो ना आईनी, बापानी बी आईनी बी. ते आईबापानी कुठली अपेक्षा करावं नाही का सांगा. मुलाला किती अपेक्षा राहते आईबापाकडून. आपल्या आईबापाने आपल्यासाठी हे करावं, ते करावा, किंवा अजून आम्हाला द्यावा घ्यावा. तशी आईबापाला नाही का हो अपेक्षा. त्या आईबापाने काहीच पुण्य करेल नाही का अपेक्षेचं. तुमच्या मुलाच्या सासू सासऱ्यानेच पुण्य करेल राहतं का. त्यांच्यासाठी सगळं काही त्यांच्यासाठी, आईबापासाठी नाही. बघा कसा वाटलं माझा व्हिडिओ, नक्कीच कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.